शांत बसा. डोळे गच्च बंद, डोळे गच्च बंद. शांत बसा. ज्याच्या कपाळाला मी स्पर्श करणार आहे, ज्याच्या कपाळाला स्पर्श करणार आहे त्याच्या हातामध्ये मी फूल देणार आहे आणि त्या फुलाचा वास घेऊन बघायचा आहे कसा आहे, छान आहे. फूल देणार आहे हातामध्ये. ज्याच्या कपाळाला मी स्पर्श करणार आहे त्याने हात पुढे करायचा आहे आणि हातामध्ये फूल घ्यायचंय. दोन्ही हातात फूल घ्यायचंय आणि वास घेऊन सांगायचे कसा आहे, बोलायचे कसा आहे वास. छान आहे. कुठलं फूल आहे? जास्वंदीचं. जास्वंदीचं फूल आहे बघा. डोळे उघडून बघा. आहे का फूल? आहे का? छान आहे का? दाखवा सगळ्यांना फूल. फूल आहे. फूल फूल आहे. डोळे उघडून बघा. दगड आहे ना का फूल आहे? फूल आहे. फूल आहे. छान. डोळे गच्च बंद. शांत झोपा, शांत झोपा, शांत झोपा. एक छोटीशी वस्तू तुमच्या समोर दिली जाणार आहे. छोटीशी वस्तू तुमच्या समोर दिली जाणार आहे आणि ती वस्तू तुम्ही हातामध्ये धरून उचलून दाखवायची आहे. ती वस्तू जवळजवळ 20 किलोची आहे. 20 किलोची आहे. एका हातानं काय पण दोन्ही हातानं सुद्धा आवरत नाही एवढी जड वस्तू आहे. खूप जड आहे. खूप म्हणजे खूप जड आहे आणि ती वस्तू उचलणं खूप कठीण आहे. 1 ते 3 अंक म्हणता क्षणी ज्याच्या कपाळाला स्पर्श करेन त्याने ती वस्तू उचलायची आहे, परंतु खूप जड आहे. ती उचलली जाणार नाही. खूप जड आहे. खूप जड आहे. किती प्रयत्न केला तरी उचलली जाणार नाही. उचलायचा प्रयत्न करतात परंतु उचलत नाहीये. खूप जड आहे. 20 किलोची आहे. उचलत नाहीये. प्रयत्न चालू आहे पण तडफडतात. उचलत नाहीये. फार प्रयत्न करतात पण उचलत नाहीये. खूप जड आहे. फार बस. प्रयत्न थांबवा. विश्रांती घ्या. खूप जड आहे. उचलत नाहीये वस्तू. खूप जड आहे. वस्तू उचलत नाहीये. ठीक आहे. विश्रांती घ्या. शांत. ज्याच्या कपाळाला स्पर्श करणार आहे त्याच्यासमोर एक छोटासा दगड दिला जाणार आहे. अगदी छोटासा 100 ग्रॅम वजनाचा दगड आहे आणि तो सहज उचलला जाणार आहे. अगदी सहज उचलला जाणार आहे. ज्याच्या कपाळाला स्पर्श करेन मी त्याच्या हातामध्ये दगड दिला जाणार आहे. अगदी सहज उचलला जाणार आहे. फार छोटा दगड आहे आणि तो दगड अगदी वर सहज उचलला जातोय. खूप वर उचलला जातोय. सहज उचलला जातोय. खूप छोटा दगड आहे आणि सहज उचलला जातोय. अगदी सहज सोडून द्यायचा. छान. सुंदर. फार सुंदर. शांत झोपून राहा. शांत. खाली झोपा सर्वांनी. झोपा. शांत झोपा. याच्यावर ज्याच्या कपाळाला स्पर्श करणार आहे त्याच्या हातामध्ये मी फूल देणार आहे आणि त्या फुलाचा वास घेऊन बघायचा आहे कसा आहे, छान आहे. फूल देणार आहे हातामध्ये. ज्याच्या कपाळाला मी स्पर्श करणार आहे त्याने हात पुढे करायचा आहे आणि हातामध्ये फूल घ्यायचंय. दोन्ही हातात फूल घ्यायचंय आणि वास घेऊन सांगायचे कसा आहे, बोलायचे कसा आहे वास. छान आहे. कुठलं फूल आहे? जास्वंदीचं फूल आहे बघा. डोळे उघडून बघा. आहे का फूल? आहे का? छान आहे का? दाखवा सगळ्यांना फूल. फूल आहे. डोळे उघडून बघा. दगड आहे ना का फूल आहे? फूल आहे. छान. डोळे गच्च बंद. शांत झोपा. एक छोटीशी वस्तू तुमच्या समोर दिली जाणार आहे. आणि ती वस्तू तुम्ही हातामध्ये धरून उचलून दाखवायची आहे. ती वस्तू जवळजवळ 20 किलोची आहे. 20 किलोची आहे. एका हातानं काय पण दोन्ही हातानं सुद्धा आवरत नाही एवढी जड वस्तू आहे. खूप जड आहे. खूप म्हणजे खूप जड आहे आणि ती वस्तू उचलणं खूप कठीण आहे. 1 ते 3 अंक म्हणता क्षणी ज्याच्या कपाळाला स्पर्श करेन त्याने ती वस्तू उचलायची आहे, परंतु खूप जड आहे. ती उचलली जाणार नाही. खूप जड आहे. किती प्रयत्न केला तरी उचलली जाणार नाही. उचलायचा प्रयत्न करतात परंतु उचलत नाहीये. खूप जड आहे. 20 किलोची आहे. उचलत नाहीये. प्रयत्न चालू आहे पण तडफडतात. उचलत नाहीये. फार प्रयत्न करतात पण उचलत नाही. खूप जड आहे. फार बस. प्रयत्न थांबवा. विश्रांती घ्या. खूप जड आहे. उचलत नाहीये.
उचलत नाहीये वस्तू, खूप जड आहे, खूप जड आहे, वस्तू उचलत नाहीये. ठीक आहे, विश्रांती घ्या. शांत शांत शांत. ज्याच्या कपाळाला स्पर्श करणार आहे त्याच्यासमोर एक छोटासा दगड दिला जाणार आहे, अगदी छोटासा 100 ग्रॅम वजनाचा दगड आहे आणि तो सहज उचलला जाणार आहे, अगदी सहज उचलला जाणार आहे. ज्याच्या कपाळाला स्पर्श करेन मी त्याच्या हातामध्ये दगड दिला जाणार आहे, अगदी सहज उचलला जाणार आहे. फार छोटा दगड आहे आणि तो दगड अत्यंत वर सहज उचलला जातोय, खूप वर उचलला जातोय, सहज उचलला जातोय, सहज उचलला जातोय. खूप छोटा दगड आहे आणि सहज उचलला जातोय, अगदी सहज. सोडून द्यायचंय. छान छान छान, सुंदर, फार सुंदर. शांत शांत झोपून राहा. शांत. खाली झोपा सर्वांनी, झोपा सर्वांनी, झोपा. शांत झोपा, शांत झोपा. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्याला जर आपण म्हटलं की ही वस्तू जड आहे किंवा हे करू नको तू, तर हे निगेटिव्ह भूमिका होते. म्हणून सकारात्मक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या मुलाला अथवा मुलीला जर म्हटला की तुम्ही हे करू नकोस, तू मूर्ख आहेस, तू नालायक आहेस किंवा अनेक काही तू काय म्हणतात त्याला, ड आहेस, बुद्धू आहेस, मट्ट आहेस, असे आपण शब्द वापरतो. आणि याच्यामुळे होतं काय की जसं याला एक छोटासा दगड सुद्धा उचलला नाही, खूप जड आहे असं वाटला, तसं आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा वाटतं की एखाद्याला हिस्ट्री विषय, इतिहास विषय अवघड वाटतो आणि तो त्याला सुटत नाही. आणि जे एखाद्याला जर सांगितलं की तू हुशार आहेस, हुशार आहेस आणि हे सगळे विषय तुला आवडतात, सकारात्मक विचार तुम्ही ठेवला तर निश्चितच त्यांनी त्या मुलीनं एक एवढा मोठा दगड असून सुद्धा सहज एका हातात वरती उचलला, कारण तो सोपा वाटला तिला. जर हलकं आपण म्हटलं, सोपं म्हटलं तर ते सोपं होतं आणि आपण जर एखादं काम अवघड आहे असं म्हटलं तर निश्चित ते अवघड होतं. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंगला फार महत्व आहे.